बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौ रेखा राव यांची कथा स्वप्नात रंगले मी. स्वप्न बघणं चूक आहे का? प्रत्येक माणसाला स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. प्रत्येक स्वप्न सत्यात उतरेल असं नाही, पण त्याचा आनंद घेणं माणसाच्या हाती नक्कीच आहे. शालिनीनं तेच केलं. लहानपणापासून स्वप्न पाहिली, अजूनही पाहते, त्यात ती रमून जाते. सांगलीसारख्या छोट्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. घरात आजी आजोबा आई वडील 3 भावंड असा मोठा परिवार. वडील एकटेच कमावणारे, त्यामुळे नेहमी पैशाची चणचण भासायची. तशी खाण्यापिण्याची ददात नव्हती, पण सर्वांचे लाड पुरवता येत नव्हते. नेहमी काटकसरीनं राहावं लागायचं. शालूच्या आई काटकसर करून अगदी टुकीने संसार चालवायची. मुलांनाही काटकसरीचे धडे देत राहायची. शालूच्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी रमा व शिला उच्च मध्यम वर्गातून आलेल्या. त्यांचे छान छान फ्रॉक्स, रंगीबेरंगी पिना रेबिनी, बांगड्या, कानातले नाजूक डूल, पायातले सुरेख बूट पाहून आपल्यालाही असं हवं वाटायचं. ती आईजवळ हट्ट करायची. मग तिची आई तिला समजावीत म्हणायची, अगं त्यांचे बाबा श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे. तुझे बाबा एकटेच कमावणारे, त्यांचा पगार कमी, जबाबदाऱ्या जास्त, त्यामुळे तुझे सर्व लाड पुरवता येत नाहीत. माणसानं असलेल्यात समाधान मानावं. तिचं मन हिरमुसायचं, तिला वाईट वाटायचं. जशी ती मोठी होत गेली तशी ही जाणीव प्रकर्षानं जाणवत राहिली. मग रात्री अंथरुणात पडल्या पडल्या रमाशिलासारखे छान छान कपडे घालून राजकुमारीसारखे मिरवत आहोत अशी चित्र मनाशी रंगवू लागली. त्याचा आनंद घेऊ लागली. मनाशी चित्र रंगवण्याचा तिला छंदच लागला. त्यात कसली काटकसर नव्हती की कुणाची अडवणूक. वयाप्रमाणे परिस्थितीचं भान येत गेलं तसा आईपुढे हट्ट केला नाही की कसली मागणीही केली नाही. ती अंतर्मुख होत गेली, वयापेक्षा मोठी होत गेली. स्वतःला हवं ते मनातच ठेवून स्वप्न बघत राहिली. तिची आजी नेहमी म्हणायची की मनात जबरदस्त इच्छा असेल तर कधी ना कधी पूर्ण होतच. आजीच्या म्हणण्यावर विश्वास टाकून स्वतःची इच्छा स्वप्नातून पूर्ण करायची. वयाप्रमाणे स्वप्नात बदल होत गेले. तारुण्यात पदार्पण केलं तसं भावी जोडीदारांची, त्यांच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहायला लागायची. शालिनी मॅट्रिक झाली. तिच्या आई बाबांना शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने त्याने तिला तिथल्याच कॉलेजात घातले. तिच्या मैत्रिणी रमा व शिला पुढील शिक्षणासाठी पुण्या मुंबईला गेल्या. तेव्हा त्यांचा खूप हेवा वाटला तिला. आपण एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला याचं वाईट वाटलं. त्याचबरोबर जन्म व मरण हे कुणाच्या हाती नसतं हे शिक्षणानं प्रगल्भ बुद्धीनं जाणून घेतलं. शालिनीला ती समज वयाच्या अकाली झाली होती. सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. शिवाय शालिनी एकटीच नव्हती. तिच्यामागे 3 भावंडे, त्यांचे शिक्षण, लग्न सर्वच बाकी होतं. आजी आजोबांचं वय वाढत चालल्यामुळं त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यावेळी शिक्षणासाठी कर्ज देण्याची सोय नव्हती. मुलगी पदवीधर झाली, खूप झालं. आता तिचं लग्न करून सासरी धाडलं की आपलं कर्तव्य संपलं असा समज होता. शालू ही फार महत्त्वाकांक्षी नव्हती. अभ्यासात सामान्यच. तिच्या भोवतालची परिस्थितीच तशी होती. तिच्या मैत्रिणी रमा व शिला शालूप्रमाणे फार हुशार नसल्या तरी त्यांच्या पालकांच्या अपेक्षा खूप होत्या. त्या पूर्ण करण्याची ताकद म्हणजे पैसा त्यांच्याकडे भरपूर होता. त्यांनी मुलींना शहरात शिकायला पाठवलं तेव्हा शालिनीला वाईट तर वाटलंच, पण त्याविषयी असूया वाटली. सुट्टीत त्या घरी आल्या की शालूला भेटायच्या. कॉलेजमधल्या हॉस्टेलमधल्या गमती जमती सांगायच्या. तेव्हा शालूच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. मन उत्सुकतेनं भरून यायचं.
या मुली खरंच किती भाग्यवान, किती मजा करतात, स्वतःला हवं तसं आयुष्य जगतात, स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतात. नाहीतर आपण पण आपल्या बाबांनी ओढगस्त परिस्थितीही आपल्याला कॉलेजात पाठवलं हे काही कमी नाही. कित्येकांना ते सुखही मिळत नाही, म्हणून स्वतःची समजूत काढायची. शिकवणीचं हे बाळकडू तिला लहानपणापासून मिळालं असतं तर कधीतरी मनातून खूप वाईट वाटायचं हे तितकंच खरं. ते वयच तसं होतं. पुढे रमा शिला आपल्या अभ्यासात दंग झाल्या, भेटी मंदावत गेल्या. शालिनी पदवीधर झाली. तशी तिच्या बाबांनी स्थळं पाहायला सुरुवात केली. मुंबईच्या एका मुलाने होकार दिला, तेव्हाही तिने तडजोड केली. स्वप्नात पाहिलेला राजकुमारासारखा सुंदर, देखणा, खूप शिकलेला, श्रीमंत, बंगला गाडी असलेला नवरा स्वप्नातच राहिला. प्रत्यक्षात थोडासा थोराड बांध्याचा, सावळा, BCom होऊन प्रायव्हेट बँकेत नोकरी करणारा, सर्वसामान्य परिस्थितीतला मुलगा नवरा म्हणून मिळाला. दोन्ही बहिणींची नुकतीच लग्न झालेली. घरात फक्त आईवडील. दादरच्या जुन्या इमारतीत 1 रूम किचनची जागा. शालिनीसारख्या सर्वसामान्य मुलीला हे स्थळ म्हणजे लाखातलं एक, त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. तिचे आई बाबा, आजोबा, आजी तर इतके खुश झाले, पोरीनं नशीब काढलं म्हणून देवाचे आभार मानू लागले. माधव सरळ साधा होता. त्याने त्याच्या दोन्ही बहिणींच्या लग्नात कर्ज काढल्यामुळे बरेच कर्ज डोक्यावर होतं. तेव्हा शालिनीने मुंबईला येताच नोकरी करून संसाराला हातभार लावा अशी त्याची इच्छा होती. शालिनी व तिच्या घरच्यांनी ती मान्य केली. शालिनीने नुकतीच पदवी घेतल्याने तिचा कामाचा अनुभव नव्हता. लग्न 6 महिन्यानंतर असल्याने तिने शॉर्टहँड टायपिंगचा कोर्स करायचा असं ठरवलं. साखरपुडा सांगलीत झाला. माधव तिचे सर्टिफिकेट्स घेऊन गेला. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या नोकरीसाठी त्याने अर्ज टाकले. 1-2 ठिकाणी बोलावून आलं. त्यापैकी LICची चाचणी परीक्षा दिली. त्यात ती पास झाली. लग्नानंतर तिची LICत नियुक्ती झाली. सांगलीसारख्या शांत, निसर्गरम्य गावी मोठी झालेली शालिनी मुंबईत आली. मुंबईच्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या वेगवान, धकाधकीच्या जीवनाशी जुळवून घेताना तिची दमछाक व्हायची, खूप त्रास व्हायचा. परंतु महिनाअखेर मिळणाऱ्या स्वतःच्या कमाईचा धनादेश पाहून सर्व क्षीण पळून जायचा. एक आगळं वेगळं समाधान मिळायचं. अंगात उत्साह संचारायचा, आत्मविश्वास वाढायचा. दिवसभराचे कष्ट विसरले जायचे. सकाळी पुन्हा जोमाने कामाला लागायची. पण रात्री पूर्वीसारखीच नवी नवी स्वप्न पाहायची. स्वप्न पाहायची जुनी सवय गेली नव्हती. परिस्थितीप्रमाणे त्यात बदल होत गेला, इतकंच. 2 वर्षांनी घरात पाळणा हल्ला. तिला मुलगा झाला. घराण्याला वारस मिळाला म्हणून सासू सासरे खुश झाले. सारं घर आनंदात बुडालं. सांगलीला थाटात बारसं झालं. त्यासाठी सासू सासरे माधव सांगलीला आले. बाळाचं नाव आनंद ठेवलं. 3 महिने झाले तशी शालिनी बाळाला घेऊन मुंबईला आली. बाळाला सांभाळायला व घरकामात मदत करायला येताना एका मुलीला घेऊन आली. बकुळा असल्यामुळे शालिनी कामावर जाऊ लागली. सासूबाईवर कामाचा ताणही पडत नव्हता. आता शालिनीला पैसे कमवण्याची झिंग चढली होती. स्वतःच्या कमाईचा आनंद कळला होता. तो कोणत्याही परिस्थितीत गमवायचा नव्हता. दिवस, महिने उलटत होते. कालचक्र फिरतच होतं. आनंद कलेने वाढत होता, तर सासू सासऱ्यांच्या वयाप्रमाणे आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. सासूबाईंना संधिवाताचा त्रास सुरू झाला होता. सासऱ्यांची तशी तब्येत ठीक होती, पण अचानक कावीळ झाली. आधी समजलं नाही, नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याचा धसका घेऊन सासूबाईंनी अंथरूण धरलं. वर्षभरात त्याही गेल्या. आता खऱ्या अर्थाने शालिनी घराची मालकीण झाली. इतकी वर्ष तिचे सासू सासरे घराचा कारभार चालवायचे. सर्व त्यांच्या इच्छेप्रमाणे व्हायचं. अनेक वेळा अडून हे घर आपलं आहे याची जाणीव करून द्यायचे. त्यामुळं शालिनीला आपण इथे उपरे आहोत असं खूप वाटायचं. बऱ्याचदा मनात यायचं भाड्याचं घर घ्यावं आणि सरळ तिकडे राहायला जावं.
पण ते कदापि शक्य नाही हेही जाणवायचं. कारण माधव आपल्या आईवडिलांना सोडून कधीच वेगळा राहणार नाही याची तिला खात्री वाटत होती. घरात अनेकदा वाद व्हायचे, शीतयुद्ध व्हायचं, सासू सासऱ्यांचे टोमणे ऐकून घ्यावे लागायचे. ती वैतागून माधवकडे तक्रार करायची. तसा तो हळुवारपणे समजावीत म्हणायचा, शालू, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणार. त्यात सासू सुनेचं नातं अति नाजूक. दोघांच्या एकमेकींकडून बऱ्याच अपेक्षा, पण आपण लहान म्हणून थोडं नमतं घ्यायचं. त्यांच्या वयाकडे पाहून तडजोड करायची. शेवटी हे घर बाबांचं आहे. आईने अनेक वर्षे कष्ट करून हा संसार उभारला आहे. त्यात कुणी लुडबुड केली तर त्यांना त्रास होणं साहजिकच आहे. तेव्हा त्यांचे उपकार जाणून शब्दाने शब्द न वाढवता गोडी गुलाबीनं राहायचं. मग तिचं संस्कारी मन नमतं घ्यायचं. ती निमूटपणे आपली कामं करायची. आत्तापर्यंत माधवचं कर्ज फेडलं गेलं होतं. थोडेसे पैसेही साचलेले. शिवाय शालिनीलाही कर्ज मिळत होतं. आनंद मोठा होत होता. त्यालाही अभ्यासासाठी स्वतंत्र खोली हवी असं वाटत होतं. तेव्हा शालिनी माधवला म्हणाली, अहो, आपण जुनी जागा विकून त्यात थोडे अधिक पैसे घालून मोठी जागा घेऊया. त्यात स्वतःला हव्या त्या सोयी करून घेऊया. तसा माधव म्हणाला, छे, जागा विकण्याची ही कल्पना डोक्यातून काढून टाक. अगं, अशी मध्यवर्ती स्टेशनपासून जवळ जागा आता मिळणं शक्य आहे का? दिवसभर आपण दोघे घरी कुठे असतो. आनंदला त्यासाठी वेगळी खोली कशाला? इथंही अभ्यास होईल त्याचा. मी नाही का केला? इथे आईबाबांच्या माझ्या लहानपणाच्या अनेक गोड आठवणी गुंतल्यात. त्या सोडून कुठे दूर जायचं नाही. त्याऐवजी मला वाटतं. काय वाटतं? बोला ना. आनंदला एखादा भाऊ वगैरे बहीण असावी. आता आपण 2 मुलांचा खर्च पेलू शकतो. हे भलतंच काय बोलता? कोण बघणार त्या बाळाला? आता आई नाहीत. बकुळाही आज उद्या लग्न होऊन सासरी जाईल. तिच्या आईवडिलांना तिचं लग्न करायचं आहे म्हणे. मग दुसरी मुलगी बघू, नाहीतर पाळणाघरात ठेवू. पण माझं काय? तुम्ही तुमच्यापुरता विचार केलात. लहानपणापासून मी अनेक स्वप्न पाहिली, परंतु पैशाअभावी ती अपूर्णच राहिली. घरात आम्ही 4 भावंडं, आजी आजोबा, बाबा एकटेच कमावणारे. त्यामुळे मनात असूनही आमचे लाड इच्छा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. आता आपण दोघं नोकरी करत असल्याने आनंदच्या सर्व इच्छा हौस मौज पूर्ण करू शकू. जर दुसरं मूल झालं तर ते सर्व करणं शक्य होणार नाही. शिवाय माझ्याही काही इच्छा आकांक्षा आहेत. तेव्हा प्लीज दुसऱ्या मुलाचा विचार सोडून द्या. माधवलाही ते कुठेतरी पटलं. त्याच्या 2 बहिणींमुळे त्यालाही हौस मौजेला मुरड घालावी लागली होती. सतत पैशाची चणचण भासत होती. इतकंच नाही तर बाबांच्या अपुऱ्या पगारापायी लग्नासाठी कर्जही काढावं लागलं होतं. त्यानं शालिनीचा निर्णय मान्य केला. आनंद एकुलता एक तरी त्याचे फाजील लाड करून तो बिघडणार नाही याची दोघं खूप काळजी घ्यायचे. त्याच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवायचे. त्याची शाळा, त्याचा अभ्यास, त्याचे छंद, मित्र याकडे माधव जातीने लक्ष द्यायचा. आता घरात आजी आजोबा नव्हते. बकुळाही लग्न होऊन सासरी गेली. शालिनी त्याला गोदा काकूकडे ठेवायची. आता तो प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आला होता. बराचसा वेळ शाळेत क्लासमध्ये जायचा. मग काकूकडून चावी घेऊन घर उघडून आईने करून ठेवलं जेवण जेवायचा. झाकपाक करायचा. बघता बघता 10वी 12वी झाली. त्याच्या परीक्षेच्या वेळी माधव शालिनीने आलटून पालटून रजा घेतली. त्याला नैतिक धैर्य दिलं. 2 वर्ष चांगले मार्क्स घेतले. त्यामुळं चेंबूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजात ॲडमिशन मिळाली. माधव शालिनीला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आता भोवतालची परिस्थिती खूप बदलली होती. संगणक, इंटरनेट, मोबाईलचा जमाना सुरू झालेला. त्याप्रमाणे मुलांच्या मागण्याही वाढत चाललेल्या. प्रत्येक तरुणाला बाईक, मोबाईल, लॅपटॉप, उंची कपडे याचा हव्यास लागलेला. आईवडिलांची ऐपत असो अगर नसो, पण त्यांना सर्व हवं असतं.
त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यांना पूर्वीच्या पिढीसारखं मन मारून जगताच येत नाही. जे हवं ते आत्ताच हवं, ते पूर्ण करणं आईवडिलांचं कर्तव्य समजतात. त्यात त्यांना कोणी सल्ला दिलेला आवडत नाही की कोणी लुडबुड केलेली चालत नाही. प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. आनंद आजचा तरुण, इंजिनिअरिंग कॉलेजात जाणारा, एकुलता एक. आजूबाजूची मित्रमंडळी, वातावरण असं होतं की दिवसेंदिवस त्यांच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. बाईक, लॅपटॉप, म्युझिक सिस्टीम, कपडे, होम थिएटर, मोबाईल, पॉकेट मनी देता देता माधव शालिनीच्या नाकी 9 येत होतं. पण आपला मुलगा कोणीतरी बनतोय हे समाधान मनाला आनंद देत होतं. नशिबानं त्याला कसलं व्यसन नव्हतं. कधी आईवडिलांना उलट उत्तर देत नव्हता. नियमित अभ्यास, कॉलेज, क्लासला जात होता. परीक्षेत चांगले गुण घेत होता. आजच्या जमान्यात आईवडिलांना मुलांकडून अधिक काय हवं? आजची राहण्याची जीवनशैलीच अशी आहे की बाईक, मोबाईलसारख्या वस्तू चैनीच्या वाटत नसून गरजेच्या वाटतात. जुन्या पिढीला कदाचित या सर्व वस्तू चैनीच्या वाटत असतील, परंतु परिस्थिती आणि वेळ याप्रमाणे प्रत्येक वस्तू चैन न राहता गरजेची वाटते. शालिनी व माधव सुजान समंजस असल्यामुळे आनंदच्या मागण्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. त्यामुळे 2 पिढीतलं अंतर न वाढता सलोखा वाढत होता. 2 पिढीतली दरी वाढत नव्हती. आनंद इंजिनियर झाला. त्याने परदेशी जाण्याच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसण्याचं ठरवलं. त्यासाठी क्लासेस सुरू केले. खरं तर शालिनीला मनातून वाटत होतं आनंद इथेच भारतात राहावं, पुढील शिक्षण इथेच घेऊन नोकरी करावी. आता भारतात ही नोकरीला खूप वाव आहे. चांगले पगार मिळतात, फॉरेनसारखं समृद्ध जीवन जगता येतं. पण प्रत्येक पिढीची आशा आकांक्षा वेगळ्या, त्यांची स्वप्न वेगळी, ध्येय वेगळी, विचार वेगळे. यालाच तर पिढीतील अंतर म्हणतात. ते अंतर वाढू नये याची शालिनी, माधव सतत प्रयत्न करायचे. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता करता आनंद ड्रायव्हिंग, संगणक कोर्स, व्यक्तिमत्व विकास अशा इतर गोष्टीही शिकला. त्याचा विदेशात उपयोग होणार होता त्याला. अलीकडे त्याला आपलं घरही फार लहान वाटत होतं. तेव्हा ते विकून दूर उपनगरात मोठं घर घ्यावं म्हणून आईवडिलांना समजावित होता. पण माधव आपल्या निर्णयावर ठाम. याच सुमारास जुन्या इमारती पाडून टॉवर्स, मॉल्स बांधण्याचा प्रकल्प सुरू झाला. माधवची जुनी इमारत पाडून नवा टॉवर बांधण्याचं ठरलं. त्यात कित्येक भाडेकरू पूर्ण पैसे घेऊन बाहेर पडले. काही गावे गेले तर काहींनी दूर उपनगरात जागा घेतल्या. माधवसारख्या काही कुटुंबांनी अधिक पैसे भरून टॉवरमध्ये जागा घेण्याचं ठरलं. 1 खोली अधिक मिळत होती, तसा करारही झाला. नवी इमारत 18 ते 24 महिन्यात पूर्ण होईल असा बिल्डरचा अंदाज. तोपर्यंत जुन्या फ्लॅटधारकांना भाड्याची जागा स्वतः पाहायची होती. त्यासाठी बिल्डर योग्य ते भाडं देणार होता. नव्या टॉवरमध्ये आपल्याला जागा मिळते व आपण ती मनाप्रमाणे सजवू. छान छान आधुनिक फर्निचर घेऊ, मॅचिंग पडदे, गालिचे घेऊ असे बेत शालिनी मनाशी करीत होती. मनातलं अनेक वर्षांचं स्वप्न लवकरच साकारणार म्हणून खुश होती ती. आत्तापर्यंत आनंद व त्याचं मोठं होणं, त्याच्या इच्छा पूर्ण करणं यालाच अग्रक्रम दिला होता तिने. त्याला तर अमेरिकेच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. त्याची जायची तयारी झाली होती. तो अमेरिकेत शिकायला जातो याचा अलीकडे आनंद झाला होता. तर तो दूर जाणार या विचाराने वाईटही वाटत होतं. अखेर तो ठरल्या तारखेला रवाना झाला. माधव शालिनीचं अंतकरण विरहानं जड झालं, पण त्यांची इच्छा पूर्ण होत आहे याचं समाधान मानलं. इतक्यातच घर पाडण्याचं नक्की झालं. साहजिकच भाड्याच्या जागेसाठी शोधाशोध सुरू झाली. अनेक जाहिराती पाहून दलालांना भेटून बऱ्याच जागा पाहिल्या. मग बांद्र्याचं 1 BHK घर नक्की केलं. 1 लाख डिपॉझिट आणि महिना 15,000 भाडे असा 11 महिन्यांचा करार झाला. घरामध्ये कसलीही सोय नव्हती. ना पंखे, ना कपाट, रंग उडालेल्या भिंती. स्वयंपाकघरात सिमेंटचा ओटा, त्यातून तळमजला, त्यामुळे खिडक्या सतत बंद. ना हवा ना उजेड. पण घर स्टेशनपासून जवळ.
ऑफिसला जायला सोयीची म्हणून पसंत केली. जुनी जागा लवकरात लवकर सोडायची असल्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता. जागा भर बाजारात असल्यामुळे दुकानांच्या रांगा, माणसांची लगबग, वाहनांचा गडबडाट, जवळपास सार्वजनिक मुतारे असल्यामुळे त्याची घाण, त्यामुळे मनाला शांती नसे. सुट्टीच्या दिवशी घरी बसवत नसे. दादरला 2च खोल्या असल्या तरी हवेशीर मोठ्या, भरपूर प्रकाश, पहिला मजला, मोठी गॅलरी. शिवाय अलीकडे घरात हव्या त्या सोयी करून घेतल्यामुळे घर म्हणजे महाल वाटायचा. इमारतीत राहणारे सर्व आपलेच वाटायचे. अनेक वर्षांपासून बऱ्याच पिढ्या एकत्र वाढल्याने एकमेकांविषयी प्रेम जिव्हाळा होता. इथे मिश्र वस्ती. एकमेकांकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. मग ओळख तर दूरच, एकदम परक्या ठिकाणी आल्यासारखं वाटायचं. करार कधी संपतो व आपण दुसऱ्या घरात राहायला जातो असं शालीनला झालं होतं. दुसरं घर मिळणं सोपं नव्हतं. ते शोधायला जायला वेळ नव्हता. आठवड्यातले 6 दिवस नोकरी, मग 1 दिवस सुट्टी असे. तेव्हा इतर भरपूर कामे असत. शिवाय जरा आराम करावासा वाटे, परंतु घरात बसवत नसे. मग आपसुकच घर पाहायला बाहेर पडावं लागे. दादर व आजूबाजूच्या परिसरात बिल्डरने दिलेल्या भाड्यात स्वतःला हवी तशी सोयीची जागा मिळणं कठीण, पण प्रयत्न चालूच होते. अखेर खारला 12व्या रस्त्यावर एका चांगल्या वस्तीत 1 बेडरूमची जागा दलालाने दाखवली. प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार, उंच डेरेदार वृक्षांच्या सावलीत अनेक लहान मोठ्या वसाहती उभारलेल्या. त्यातच 3 इमारतींची छोटीशी सोसायटी. स्वच्छ सुरेख पटांगण, बाजूला गाड्या पार्क करण्यासाठी पांढऱ्या पट्ट्याने आखलेली राखीव जागा, समोर छोटीशी रंगीबेरंगी फुलांची झाडं, कुंपणाभोवती अशोकाची उंच उंच झाडं, त्यात मधूनच डोकावणारा ताडाचा वृक्ष. फाटकातून आत प्रवेश केल्यावर खूप बरं वाटलं तिला. प्रसन्न, छान, प्रदूषण विरहित. जागा जुनी असली तरी नुकतेच नूतनीकरण केल्याप्रमाणे नवी करकरीत वाटत होती. शिवाय सर्व सोयी केल्या होत्या. शालिनी घर पाहून एकदम खुश झाली. भाडं जरा जास्त वाटत होतं. घरमालकाशी बोलून थोडं कमी करावं अशी तिने दलालाकडे विनंती केली. मी बोलून प्रयत्न करतो असं त्यानं आश्वासन दिलं. पण अशा छान जागेला मागणीही खूप असणार. तेव्हा वेळ पडल्यास हातचे पैसे घालायचे, पण जागा सोडायची नाही, असा शालिनीने मनाशी विचार केला. दलालाने म्हटल्याप्रमाणे घरमालकाने भाडे कमी केलं नाही. अखेर त्याने सांगितल्याप्रमाणे 11 महिन्यांचा करार झाला. पुन्हा सामान बांधणं, आवराआवर नव्या घरात सामान लावणं हे ओघानं आलंच. परंतु जागा छान असल्यामुळे मनाला एक समाधान वाटत होतं. बिल्डिंगमधली सर्वजण उच्च शिक्षित, श्रीमंत वाटत होती. त्यांचे टापटिपीचे कपडे, हावभाव, गाड्या पाहून आपणच यात फारच सामान्य दिसतो असं शालिनीला वाटायचं. आपण इथे कायमचे थोडेच राहणार आहोत. आपलं नवं घर झालं की आपणही मस्त राहू, गाडी घेऊ, ती स्वतःच्या मनाची समजूत घालायची. मधूनच तिच्या दादरच्या बिल्डिंगमधील लोकांची आठवण व्हायची. त्यात अनेक नामवंत लेखक, कलाकार, डॉक्टर, व्यापारी राहायचे. परंतु सर्वजण अगदी साधे, निगर्वी, कधीही मत्तीला येणारे, जीवाला जीव देणारे. कारण अनेक वर्षांपासून एकत्र राहिल्यामुळे एकमेकांविषयी प्रेम जिव्हाळा वाटत होता. भांडण, गैरसमज झाले तरी पुन्हा एकत्र यायचे. जुन्या इमारतीच्या पाडण्याबरोबर ते संबंध संपुष्टात आले होते. सर्व कुटुंबे विखुरली गेली होती. काही कुटुंबे नव्या इमारतीत राहायला आली तरी कोणत्या मजल्यावर कुणाच्या शेजारी येतील याचा काहीच अंदाज येत नव्हता. नवी विटी, नवं राज्य, याप्रमाणे सर्वच नवं होणार होतं. खारच्या घरात 6 महिने आनंदात गेले नाही, तोच घरमालकाने 1 महिन्याची नोटीस दिली की घर रिकामे करा. नोटीस पाहून शालिनीला भोवळ आल्यासारखं झालं. आत्ताच कुठे स्थिरस्थावर होऊन मन जरा रमलं होतं, इतक्यात पुन्हा दुसऱ्या घराचा शोध. विचारांनीच डोकं भडकलं. पण करारातल्या कलमाप्रमाणे जागा रिकामी करणं भाग होतं. तिनं मालकाला फोन करून करार संपेपर्यंत राहायची परवानगी द्यावी म्हणून विनंती केली. आपला मुलगा सून बेंगलोरहून कायमचे इकडे येत असल्याने जागा आपल्यालाच हवी, सॉरी म्हणून त्यांनी फोन ठेवला. शालिनीची फार निराशा झाली. या वयात नोकरी सांभाळून परत परत घर शोधणे व बदलणे सोपे नव्हते.
ते लोक खरंच सुखी जे बिल्डरकडून एक हाती पैसा घेऊन बाहेर पडले. काहींनी दूर उपनगरात घरं घेतली तर काहींनी आपल्या गावी आता शांतपणे राजासारखी राहत असतील. आपणही जायला हवं होतं. आपल्याला कुठेही बदली मिळाली असती. पण प्रश्न होता माधवचा. त्याची मुंबईबाहेर शाखा नव्हती व तो मुंबई सोडायला तयार नव्हता. शिवाय आनंदलाही वाटत होतं की आईबाबांनी मुंबईतच राहावं, कारण एकदा जागा विकून मुंबईबाहेर गेलो की पुन्हा जागा घेणे फार अवघड आहे. शालिनीलाही त्याचं म्हणणं कुठेतरी पटत होतं. घरमालकाची नोटीस आल्यामुळं पुन्हा नव्या घराची शोधाशोध सुरू झाली. याच वेळी कानावर आलं की बिल्डर पैसे घेऊन गायब झाला. टॉवरचं काम पूर्णपणे ठप्प झालंय. जीवाला नुसता घोर लागला. दुष्काळात 13वा महिना यावा तसं हे नवं संकट. सगळी स्वप्न त्या नव्या इमारतीत अडकलेली. साऱ्या इच्छा आकांक्षा अडकलेल्या होत्या. एखाद्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सर्व कोसळल्या. बिल्डरला शोधण्यासाठी, त्याचा थांगपत्ता मिळवण्यासाठी पोलीस चौकीत हेलपाटे सुरू झाले. सभासदांच्या चर्चा, बैठका सुरू झाल्या. रात्रीची झोप उडाली. मनाची शांती हरपली. बिल्डर गायब झाल्याने भाड्याचे पैसे मिळणे बंद झाले. नव्या घराच्या आशेपायी डोक्यावरचे हक्काचे छप्पर हरपले. आता घरासाठी वन भटकंती सुरू झाली. 1.5-2 वर्षात नव्या घराचा ताबा मिळेल ही आशा हरपली. आत्ता कुठे जायचं हा प्रश्न मनात सतत सतावत राहिला. माधव, शालिनी दोघेच असले तरी मुंबईत कुणाच्या घरी राहायला जाणार. प्रत्येकाच्या अडचणी डोक्यात विचारांचं काहूर माजलं. कितीही अडचणी असल्या तरी खालचं घर सोडून दुसरं घर पाहणं जरुरीचं होतं. आता पदरचे पैसे टाकून मिळेल ते घर घेणं याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी दलालाच्या मागं टुमणं लावलं. त्यानं माहीम भागात घर दाखवलं. गरजवंताला अक्कल नसते या म्हणीप्रमाणे स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून त्या घरात जायचं ठरवलं. घर व इमारत तशी ठाकठीक होती. आजूबाजूला फार गर्दी गजबजाट होत नव्हता. पण रात्री वेगळीच तऱ्हा. जणू सभोवताली उत्सव सुरू झाला आहे. लोकांचं जाणं येणं, हसणं, खिदळणं, संगीताचे घुंगरूचे आवाज, अस्पष्ट कुजबूज, सारंच विचित्र. बंद दाराआड काय चाललंय काहीच समजत नसे. दार उघडून बाहेर बघायची भीती. सगळंच अजब. दिवसा सगळं चिडीचूप शांत. दोघं सकाळी उठून कामाला जात असल्याने शेजारी कोण राहतं, बिल्डिंगमध्ये काय चाललंय काहीच माहीत नव्हतं. दलालाकडे चौकशी केली तर सगळी चांगली लोकं राहतात. भाड्याने कुणी राहत असेल तर माहीत नाही म्हणून हात झटकले. एकदा मनात आलं पोलिसात जाऊन तक्रार करावी का. तशी शालिनी म्हणाली, आधीच पोलीस चौकीत बिल्डरसाठी चक्रा सुरू आहेत, त्यात ही नवी भर कशाला. उद्या कुणाला समजलं की आपण तक्रार केली तर आपल्या मागे त्यांचा ससेमिरा. बसल्या ठिकाणी वैर. रागाच्या भरात आपलं काहीतरी नुकसान करतील. त्यापेक्षा तिकडे दुर्लक्ष करून राहू. शालिनी, तू बोलतेस हे? अगं, डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसायचं. दाराआड कसले धंदे चालतात कोण जाणे. उद्या आपण गोत्यात आलो तर. नको नको त्या विचारांनी झोप लागत नाही. कामात लक्ष लागत नाही. मनावर एक प्रकारचं दडपण, ओझं. आधीच बिल्डर गायब झाल्याने मनाची शांती भंगली आहे. त्यात हा नवा घोळ. काही कळत नाही. मग काय करायचं. मी सुद्धा घर बदलून सामानाची उचलाउचली करून कंटाळले. एक जड श्वास सोडत ती म्हणाली, मी बघतो दुसरीकडे कुठे जागा मिळते काय बघतो. जाहिरात देतो. दलालाशी बोलून बघतो. चालेल, याशिवाय कुठला पर्यायच नाही. सोप्यावर आडवी होत ती म्हणाली. माधवने त्याची व्यथा मित्राजवळ बोलून दाखवली. तसा त्याचा मित्र म्हणाला, माधव, वहिनी म्हणतात त्याप्रमाणे पोलिसात तक्रार वगैरे करायला जाऊ नकोस. हे लोक मनात डूक धरून बदला कधी घेतील नेम नाही. आधीच तुम्ही घरापायी हैराण झाला आहात. तुझ्या पोलीस चौकीत चक्रा चालू आहेत. एक पर्याय सुचवतो. तू तुमचं सामान गोडाऊनमध्ये ठेवा आणि काही लागेल ते कपडे घेऊन सरळ माझ्याकडे राहायला या. आपण कसंही ॲडजस्ट करू. थँक्स मित्रा. तुझ्या ऑफरबद्दल खूप खूप धन्यवाद.
तशीच वेळ आली तर जरूर येऊ. तत्पूर्वी तुलाही कुठे जागा भाड्याने देणार असल्याचं कळलं तर जरूर सांग. हो जरूर. शालिनीची मनस्थिती वेगळी नव्हती. सगळीकडून गळचेपी झाली होती. अंथरुणात पडल्या पडल्या मनात यायचं, लहानपणापासून आपण वेगळी वेगळी स्वप्न पाहत आलो. सगळी स्वप्ने पूर्ण झाली नाहीत तरी सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण होता होता मध्येच असं तुटून गेलं. कुणाची नजर तर लागली नाही. माणसाचं आयुष्य असंच असतं का? त्याला हवं ते मिळत नाही. मृगजळामागे धावावं त्याप्रमाणे सुखामागे धावत राहतो. कधीतरी रमा शिलाची आठवण व्हायची. त्यांच्या आयुष्याचं स्वप्नांचं काय झालं असेल? त्या सुखी समाधानी असतील? शिला अमेरिकेत राहते असं ऐकलं होतं, तर रमा खूप शिकून मोठ्या पदावर आहे असं कानावर आलं होतं. त्यांची स्वप्न पूर्ण झाली असतील का? स्वप्नांना श्रीमंती गरिबीची मर्यादा नसते. अचानक तिला वास्तवतेची जाणीव झाली. घशाला खूप कोरड पडली. छातीचे ठोके जलद पडत आहेत असं वाटलं. वाढत्या वयाचा परिणाम. उद्याच डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला हवं. कसाही करून वेळ काढायला हवा म्हणून ती पाणी प्यायला सावकाश उठली. एक दिवस माधव आनंदाची बातमी घेऊन घरी आला. पोलिसांनी बिल्डरला कुठेतरी उत्तर प्रदेशात पकडले आणि ते त्याला मुंबईत घेऊन येत आहेत. सर्व फ्लॅटधारकांची पोलीस चौकीवर रीग लागली. त्यानं गुन्हा कबूल केला आहे. बरेच पैसे वसूल झालेत. त्याला शिक्षा झाली. अर्धवट बांधलेली इमारत दुसऱ्या बिल्डरने पूर्ण करायला घेतली. जुने पेपर्स नव्या बिल्डरकडे सुपूर्द केले. सुदैवाने त्याने जुन्या अटी मान्य केल्या. बंद पडलेलं काम पुन्हा सुरू झालं. सर्वांनी मोठा सुस्कारा सोडला. आनंदचा अमेरिकेहून फोन आला की कॅम्पस इंटरव्ह्यूजमधून त्याची निवड झाली आहे व त्याला नॉर्थ कॅरोलिनात नोकरी मिळाली आहे व तो लगेच रुजू होतोय. नेहमीप्रमाणे घराची चौकशी केली तसा माधव म्हणाला, पोलिसांनी बिल्डरला पकडले. आता नवा बिल्डर अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय. हीच मोठी समाधानाची गोष्ट. बाबा, मी तुम्हाला केव्हा सांगितलं होतं की जुन्या पिढीच्या लोकांना आम्हा तरुणांचे विचार नेहमीच चुकीचे वाटतात आणि तुम्ही तुमचेच म्हणणे खरे करता. त्यावेळी माझं ऐकलं असतं तर इतका मनस्ताप झाला नसता. एनिवे, ऑल द बेस्ट अँड टेक केअर. आईला नमस्कार सांगा. त्यानं फोन बंद केला. माधवला आता त्याचं म्हणणं पटलं, पण आता सांडलेल्या दुधाचा आक्रोश करूनही फायदा नव्हता. उलट नवं घर हाती येईपर्यंत दुसऱ्या घराचा शोध घेणं आवश्यक होतं. त्यासाठी दलालाशी संपर्क साधणं, सुट्टीच्या दिवशी घर पाहायला जाणं, जागेचं भाडं ठरवणं यातच वेळ जात होता. माधवच्या मित्रानं एक दिवस बातमी आणली की त्याच्या शेजारच्या सोसायटीत जागा भाड्याने द्यायची आहे. आता वेळ न दवडता तात्काळ जाणं गरजेचं होतं, कारण अनेक वेळा जागा पाहून होकार देईपर्यंत दुसरा भाडेकरू यायचा व हातची जागा जायची. मित्राने जागा छान आहे म्हटल्यावर माधवने अर्ध्या दिवसाची रजा टाकली. ही वसाहत गोरेगाव स्टेशनपासून बरीच लांब होती. बस किंवा रिक्षाने जावं लागायचं. लोक विरार कल्याणहून येतात हे काहीच नाही. हळूहळू सवय होईल हे मित्राचं म्हणणं पटलं. कॉलनी अगदी सुरेख. मोठा कॉम्प्लेक्सच. हिरवीगार झाडं, पाण्याची कारंजी, रेखीव बाग, बाजूला पोहण्याचा आकर्षक निळाशार तलाव, चालायला वॉकिंग ट्रॅक, बसायला बाकं, अत्याधुनिक जिम, सभोवती उंच उंच इमारतींच्या रांगा, जणू एखाद्या परदेशातील वसाहतीतच आलोय असं. शालिनी माधवला जागा पसंत पडली. फ्लॅटही यातून छान सजवलेला. मोठमोठ्या काचेच्या फ्रेंच विंडोज, त्यातून दिसणारा मुंबईचा देखावा, भिंतीची रंगसंगती, चकचकणाऱ्या गुळगुळीत फरशा, लुकलुकणारे छतातील दिवे, आकर्षक पंखे, स्वयंपाकघरातील ग्रॅनाईटचा काळाशार ओटा, त्यातील ट्रॉलीज, कपाटं. वाह, घर असावं तर असं. शालिनीच्या मनात आलं. अर्थात घराप्रमाणे भाडं जास्त होतं. दोघांना मनाची शांती हवी होती. थकून घरी आल्यावर सुरक्षित वाटायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी करार केला व राहायला आले. गाडी बसचा प्रवास करावा लागला तरी घरी आल्यावर छान प्रसन्न वाटायचं. कुणी कुणाच्या अध्यामध्यात नव्हता. प्रत्येकजण आपल्या कामात दंग. शांत सुरक्षित वातावरण. जवळच मोठा मॉल असल्यामुळं तिथे सर्व मिळायचं.
दूर जाण्याची गरजच नव्हती. शालिनीच्या मनात आलं, इथंच एखादा फ्लॅट विकायचा असेल तर घ्यायला हरकत नाही. तिने माधवजवळ बोलून दाखवलं. तसा तो हसत म्हणाला, बाईसाहेब, तुमच्याजवळ पैसे असतील तर माझी काहीच हरकत नाही. माझे पैसे दादरच्या घरात अडकलेत आणि माझा जीवही. हो, ते खरंच. ते घर एकदा लवकर पूर्ण झालं म्हणजे देव पावला म्हणायचा. स्वतःच्या हक्काच्या छपराचं महत्त्व मला या अनुभवातून कळलं. मग ते झोपडीत राहणारे असोत की बंगल्यात. खास करून मुंबईसारख्या शहरात नव्या घराचं, टॉवर्सचं, मॉल्सचं जे वारं सुटलं आहे, त्यात कित्येक जणांचे आपल्यासारखे हाल होत असतील देव जाणे. तू म्हणतेस ते खरं आहे. प्रत्येकाला वाटतं ना छान सुरक्षित 4 भिंतीचं घर असावं. मग असे काही प्रकल्प समोर आले की त्यात स्वतःचे पैसे गुंतवतो, असलेली जागा रिकामी करतो आणि नव्या घराची स्वप्न पाहत राहतो. पण ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याला किती दिव्यांतून जावं लागते हे तोच जाणे. अजून आपल्याला किती दिव्यातून जावं लागणार आहे? कुठंपर्यंत आलंय काम? सध्या मंदीची लाट उसळली आहे म्हणून काम जरा सावकाश चालू आहे. मध्यंतरी काही दिवस पूर्ण बंद होतं, आता पुन्हा चालू झालं आहे. बाई ग, कधी संपणार हे सगळं? अहो, ज्यांची शाळा कॉलेजात जाणारी मुलं असतील त्यांचं काय हाल होत असतील. आपलं नशीब चांगलं की आनंदचं शिक्षण संपलं आणि तो अमेरिकेला गेला. नाही तर घराप्रमाणे शाळा कॉलेज कुठे बदलत राहणार. काय हो, आनंदचा फोन नाही बऱ्याच दिवसात तुमच्या मोबाईलवर? कधी आला होता का? नाही ग, बरेच दिवस झाले त्याचा फोनच नाही. सगळं ठीक आहे ना? काळजीनं शालिनी म्हणाली. आत्ता करू का? जागेच्या गडबडीत फोन करायला जमलंच नाही बघ. आत्ता किती वाजले असतील तिथे? आपली रात्र म्हणजे तिथली सकाळ. ऑफिसला जाण्याच्या घाईत तर नसेल? त्याच्या मोबाईलवर करून बघू, म्हणजे कुठेही असला तरी घेईल. चालेल. माधवने लगेच फोन लावला. बाबा बोला, कसे आहात? मी ठीक आहे, पण बऱ्याच दिवसात तुझा फोन नाही. सगळं ठीक चाललंय ना? आता तुम्ही फोन केला म्हणून सांगतो, गेला महिनाभर मला जॉब नाही आहे. मी माझं अपार्टमेंट सोडलं आहे आणि एका मित्राबरोबर राहतो आहे. इकडे मंदीपायी अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. पण तुम्ही काळजी करू नका, माझे प्रयत्न चालू आहेत. कुठे ना कुठे मिळेलच. अरे, आत्ता विचारल्यावर सांगतोय. तुला गप्प बसवलं तरी कसं कसं मॅनेज करतोस? पैशाची गरज असेल तर सांग, काहीतरी व्यवस्था करू. त्यापेक्षा सरळ इकडेच का येत नाहीस? तुझ्या तिथल्या शिक्षणावर, अनुभवावर इकडे कुठेही नोकरी मिळेल. मी तिकीटं पाठवू का? बाबा किती काळजी करता. खर्चासाठी माझ्याकडे पैसे आहेत. लागले तर नक्की सांगेन. तुम्ही घाबरून जाण्यासारखं काही नाही. माझ्यासारखे अनेक बेकार आहेत. चांगली नोकरी मिळेपर्यंत फूड जॉईंट, लायब्ररी या ठिकाणी छोटी नोकरी चालू आहे. हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. लवकरच कुठेतरी नोकरी मिळेल. जर आत्ता तिथे आलो, मला इथे इंटरव्ह्यूचा कॉल आला तर पंचायत होईल. तिकडे भारतातही अशीच परिस्थिती आहे. तेव्हा येण्याचा प्रश्नच येत नाही. बरं बाबा, फोन ठेवतो. काळजी घ्या. क्षणभर माधवचं डोकं सुन्न झालं. त्याच्या संभाषणावरून शालिनीला समजलं की आनंदची नोकरी गेली आहे. डोक्याला हात लावी ती म्हणाली, देवा, हे आणि काय झालं? किती परीक्षा घेशील आमची? अहो, कधीपासून तो घरी आहे म्हणे. मग इकडे काय येत नाही? त्याच्याजवळ पैसे नसले तर आपण इथून पाठवूया. त्या परक्या देशात नोकरीशिवाय कसं चालत असेल तिकडे? आपलं कोणी जीवाभावाचं माणूसही नाही आहे. काळजी वाटते हो त्याची. शालू, आधी तू शांत हो. शांत हो. उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. तो ठीक आहे. त्याच्याजवळ खर्चासाठी पैसे आहेत. सध्या एका मित्राबरोबर राहतो आणि नोकरीसाठी प्रयत्न चालू आहेत त्याचे. अहो, त्याला इकडे बोलावून घ्या. आपल्या भारतात कुठेही नोकरी मिळेल त्याला. तिकडे नोकरी नाही, आपली प्रेमाची माणसं नाहीत. निराशावादी अवस्थेत काही भलतं सलतं व्यसन लागेल.
वाईट संगत लागेल, नको त्या विचाराने त्रास होतो बघा. तसं काही नाही होणार. तू तसे विचार करू नकोस. त्याला टेन्शन नाही. खर्चापुरतं तो फ्रूट जॉईंट लायब्ररीमध्ये काम करतो. म्हणजे चांगल्या नोकरीसाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे सध्या त्याला इकडे यायचं नाही. उगाच जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. फार विचार न करता तू शांतपणे जा, सगळं ठीक होईल. पाठीवर हळुवारपणे हात फिरवत तो म्हणाला. अंथरुणात पडल्या पडल्या तिने डोळे मिटले. मनाला पुन्हा पुन्हा बजावलं, वाईट विचार करायचे नाहीत, स्वप्ने पाहायची नाहीत. येईल त्या संकटांना धैर्यानं तोंड द्यायचं आणि देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. कधीतरी तिचा डोळा लागला. माधवच्या अधूनमधून दादरला चक्रा चालूच होत्या. नव्या बिल्डरने कामाला सुरुवात केली होती. मंदीपायी कामाचा वेग पुन्हा मंदावला. महागाई मी म्हणत होती. पाण्याची टंचाई, निवडणुका, संप, रस्ता रोको, लोकांची आंदोलनं चालूच होती. मध्येच बॉम्बस्फोटांचा धमाका उडून अधिकच भीतीच्या लाटा पसरत होत्या. माणसाची असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत होती. या सर्व प्रकारांनी शालिनी घाबरून गेली होती. पूर्वीचा जोश, उत्साह राहिला नव्हता. निराशेचं सावट सतत मनावर साचून राहत होतं. रात्रीनंतर दिवस उगवतोच. दुःखाशिवाय सुखाचे महत्त्व कळत नाही. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परिस्थिती बदलत असते. निराशेत गुरफटलेली शालिनी आता केवळ स्वतःच्या हक्काच्या घराची अपेक्षा करीत होती. प्रत्येक नवी जागा, नवं घर यात स्वतःला जुळवून घेता घेता पार कंटाळी होती ती. त्यात अनिश्चिततेची टांगती तलवार. घरमालक कधी नोटीस देईल आणि घर सोडायला लावेल याचा भरवसा नाही. त्यामुळे मनात सदैव धाकधूक, मनाला शांती नाही. इतक्यातच एक दिवस आनंदचा फोन आला की त्याला नोकरी मिळाली आणि आईबाबांनी विश्रांतीसाठी तिकडे येण्याची तयारी करावी. तसे बाबा म्हणाले, हार्दिक अभिनंदन, फार आनंद झाला तुला नोकरी मिळाली हे ऐकून. पण आनंदा, घराचा ताबा मिळाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. मग आईला तरी पाठवा. तूच बोल तिच्याशी. हॅलो आई, मला नोकरी मिळाली आहे. मी भाड्याची जागासुद्धा घेतली आहे. तेव्हा तुम्ही इकडे येण्याची तयारी करा. सॉरी राजा, आता इतक्यातच जमणार नाही. आत्ताच कुठे आपल्या घराचं जोमानं काम सुरू झालं आहे. ते पाहायला वरचेवर दादरला जावं लागतं. शिवाय आतून काही बदल सोयी करून घ्यायचे असतील तर आत्ताच सांगावं लागतं. ते व्यवस्थित होतं की नाही यावर लक्ष ठेवावं लागतं. बाबा आहेत ना, ते बघतील. तू ये काही दिवसांसाठी. नाही रे बाबा, बाबांना एकटा टाकून मजा नाही येणार. त्यांच्या जेवण खाण्याचे हाल होतील. शिवाय सध्या राहत असलेलं घर कधी सोड म्हणतील नेम नाही. पण आई, 11 महिन्यांचा करार आहे ना. हो, तो असतो रे. पण 1 महिन्याची नोटीस देऊन कधीही घर सोडायला लावतात. 2 वेळा तसा अनुभव आला आहे. आपलं स्वतंत्र घर झालं की नक्की येऊ. तू वाईट वाटून घेऊ नकोस. बरं, कधी होतं आहे आपलं नवं घर? वर्षाखेर होईल असा बिल्डरचा अंदाज आहे. त्याआधी झालं तर तेव्हाच देऊ असं म्हणतोय. वाह, छान. ऑल द बेस्ट. देव करो आणि काम लवकर पूर्ण हो. बरं, काळजी घ्या. आता फोन ठेवतो. शालिनीने दीर्घ सुस्कारा सोडला. 11 महिने पूर्ण झाले. घरही बरंच पूर्ण झालं होतं. पाण्याचं, विजेचं कनेक्शन व आतील लहान मोठी कामे शिल्लक होती. त्यात 1-2 महिने सहज गेले असतील. म्हणून माधवने 6 महिने वाढवून मागवले. सुदैवाने घरमालकाने वाढवून दिले. आता कामाला वेग आला होता. रात्रंदिवस इमारतीचं काम चालू होतं. अखेर तो आनंदाचा दिवस उगवला आहे. बिल्डरने प्रथम जुन्या फ्लॅट धारकांना राहायची परवानगी दिली आहे. म्युन्सिपाल्टीने अजून पाण्याचं कनेक्शन दिलं नव्हतं. पण बिल्डर त्यांना मिनरल वॉटरच्या टाक्या पुरवत होता व इतर घरकामासाठी बोअरवेलचं पाणी येत होतं. त्यामुळे मंडळी खुश झाली होती. अनेक हाल अपेष्टानंतर हा आनंदाचा दिवस उगवला होता. माधव शालीने एक छोटीशी पूजा करून गृहप्रवेश केला. घरातील संपूर्ण काम झाल्यावर एक मोठी पार्टी करायची असं त्याने ठरवलं.
घरातील संपूर्ण इंटिरियर करण्यासाठी एका चांगल्या नामवंत कंपनीला काम दिलं. तसे बिल्डरने मोठ्या काचेच्या फ्रेंच विंडोज, नाविन्यपूर्ण टाईल्स, पंखे, गिझर, ग्रॅनाईटचा ओटा अशा बेसिक सोयी करून दिल्या होत्या. पण पडदे, कपाट, किचन ट्रॉलीज, फर्निचर प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे करून घ्यायचं होतं. 10व्या मजल्यावरील नवीन चकचकीत 2.5 BHKचं घर पाहून शालिनी हर्षभरीत झाली. मन उत्साहानं भरून गेलं. काय करू आणि काय नको असं झालं. स्वप्नातलं घर मूर्त स्वरूपात दिसत होतं. आता ती पुन्हा नवी नवी स्वप्न पाहू लागली. प्रतीक्षा होती आनंदनं घरी येण्याची. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.